जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने आज इंदापूरकरांचा निरोप घेतला असून सराटी येथील मुक्कामासाठी हा सोहळा मार्गस्थ झाला। या निमित्त इंदापुरात लाखो वैष्णवांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। हा सोहळा पुढे मार्गस्थ होताच पारधी समाज बांधवांनी भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत हातामध्ये झाडू आणि खराटा घेऊन इंदापूर शहरातील अनेक मोक्याच्या ठिकाणांची स्वच्छता केली। इंदापूरमध्ये तुम्ही स्वच्छता अभियान राबवले, काय आहे नेमकं ह्या स्वच्छता अभियाना पाठीमागचं रहस्य? आज इंदापूर या ठिकाणं संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा आज इथून पुढं प्रस्थान झालेला आहे। आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सर्व आमच्या आदिवासी पारधी बांधवाच्या वतीनं एक चांगल्या रीतीचा निर्णय घेतला की आपण इंदापूर शहर तहसील ऑफिस ते पोलीस स्टेशनचे इंदापूर पंचायत समिती या ठिकाणपर्यंत आपण सर्व इंदापूर शहरातले अंतर्गत रस्ते, अंतर्गत ऑफिस हे स्वच्छ अभियान करण्याचं आयोजन केलं होतं। आज ते चांगल्या रीतीने आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद म्हणून त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली। त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की शासकीय ऑफिस हे पंचायत समितीचे अधिकारी म्हणतात इंदापूर तालुक्यामध्ये पारधी समाज नाही, बारामतीचे अधिकारी म्हणतात आमच्या तालुक्यात पारधी नाही, असं पुणे जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणते की पारधी समाज नाही। आणि त्या विषयातून शासकीय सवलतीपासून वंचित राहिलेला हा समाज कुठेतरी एक जनजागृती व्हावी, त्याच्या विषयातून या समाजाकडे जे पद्धतीने टाकाऊ नजरेने पाहिलं जातं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा आणि तो एक सन्मानानं, कष्टानं आणि चांगल्या इज्जतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे। परंतु आम्ही एक पाऊल पुढं प्रगतीच्या वाटचालीसाठी धडपडत आहोत। आता एक पाऊल पुढं शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला त्याच पद्धतीने पाहावं आणि त्या तालुक्यातील पुढाऱ्यांनी सुद्धा या वंचित राहिलेल्या समाजासाठी चांगल्या रीतीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। या उद्दिष्टानं आपण इंदापूर स्वच्छ अभियान या ठिकाणी आपण राबवलं होतं।